त्याचबरोबर मोठ्या माणसांसाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं जे प्रबोधन झालेलं आहे ते प्रबोधन सुद्धा फार पूर्वीपासून झालेलं आहे. अगदी त्या प्रबोधनाला प्रगटीकरण करण्याचं कार्य जर पाहिलं तर 12व्या शतकामध्ये माऊलींपासून पुढे आलं असं आपल्याला नक्की मानता येईल. तर साधारणपणे हे 12व्या शतकात आलेलं जे कार्य आहे तर हे कार्य अजूनही तेवढ्या प्रचलित पद्धतीने पुढे आलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की युरोप खंडामध्ये 17व्या-18व्या शतकामध्ये प्रबोधन झालं, परंतु हे प्रबोधन मांडताना यशस्वीरित्याने त्याची मांडणी झाली आणि म्हणून कोणीही जरी प्रबोधनाचा अभ्यास केला तर ते युरोप खंडातील प्रबोधन लोकांच्या समोर येतं. परंतु त्याच्या अगोदर 12व्या शतकामध्ये माऊलींनी प्रबोधन सुरू केलं, नामदेवरायांनी प्रबोधन सुरू केलं आणि नामदेवरायांनी जी गादी प्रबोधनासाठी वापरली ती नारदाची गादी आहे. कीर्तनाच्या परंपरेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर म्हणजे खरं प्रबोधन हे नारदापासून सुरू झालं, अनादी काळापासून सुरू झालं. तर ते प्रबोधन जगाच्या पुढे आलं पाहिजे, लोकांच्या पुढे आलं पाहिजे, परंतु कदाचित त्या दृष्टीने तेवढा अभ्यास म्हणा किंवा ती मांडणी झाली नाही आणि म्हणून ती मांडणी करण्याचा एक प्रयत्न आपण केला पाहिजे. या उद्देशाने आपण संत साहित्याकडे पाहावं असं मला वाटतं.